या जेवायला. आज जेवणात केली होती भेंडीची भाजी आणि कारल्याची आमटी. पण ही कारल्याची भाजी खाताना माझी एक गोष्ट लक्षात आली. कारलं कसं, त्याला साखर घाला, गूळ घाला, चिंच घाला, खोबरं लसूण कांदा काय हवं ते घाला, पण तो त्याचा कडू असण्याचा गुणधर्म सोडत नाही. ती भाजी कडू लागतेच. तशीच आपल्या आयुष्यात काही माणसं असतात. त्यांना तुम्ही कितीही जीव लावा, कितीही प्रेम करा, त्यांच्याशी कितीही चांगलं वागा, कितीही आत्मीयतेने वागा, ते त्यांचा कडू असण्याचा गुणधर्म सोडत नाही. तुमच्या चांगल्या वागण्यामागे सुद्धा ते काहीतरी खोट काढतात. असंच असेल म्हणूनच चांगली वागते, माझ्याकडून काहीतरी पाहिजे असेल म्हणूनच चांगली वागते, हिच्याकडून काहीतरी चूक झाली असेल म्हणून ही चांगली वागते, चालवून घेतो तब्येतीला चांगली म्हणून. तशीच अशी कडू माणसं आपल्या आजूबाजूला असणं आपल्या आयुष्यासाठी, आपल्या वृद्धीसाठी चांगलं असतं. त्यामुळे ॲडजस्ट करायचं, तक्रार करायची नाही.